नमस्कार, मी विनायक क्षीरसागर. जनप्रवास लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. जिल्ह्यातील ठळक घडामोडींचा घेऊया वेगवान आढावा. एबीपी माझाच्या मुंबईतील कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांना दूरध्वनीवरून करण्यात आलेल्या दमबाजीच्या पार्श्वभूमीवर प्रसार माध्यमातून संतापाची लाट उसळली असून संबंधितावर तसेच महिलांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या आमदार राम कदम यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी त्वरित कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे संघटक संजयजी भोकरे यांनी दिला आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना संजयजी भोकरे म्हणाले की आमदार राम कदम यांनी महिलांबद्दल वापरलेल्या अर्वाच्य वक्तव्यासंदर्भात महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाने यापूर्वी निषेध केला आहे. आता आमदार कदम यांच्या समर्थकांनी एबीपी माझाच्या महिला कर्मचाऱ्यांना धमकावणे सुरू केले आहे. ही खरोखरच लांछनास्पद बाब आहे. धमकावण्याचे प्रकार सुरू असताना देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गप्प का, याचे कोडे सर्वांना पडले आहे. एवढा कोणाचा दबाव मुख्यमंत्र्यांवर आहे असा सवाल देखील भोकरे यांनी यावेळी केला. पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ असून राज्यातीलच नव्हे तर केंद्रातील सरकार उलथवून टाकण्याची ताकद लोकशाहीच्या चौथ्या स्तंभात आहे. पत्रकारांना धमक्या दिल्या जात आहेत. महाराष्ट्राचे बिहार करायचे ठरवले की काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आमदार राम कदम यांना पाठीशी घालण्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस हे बदनाम होत आहेत. आमदार कदम यांच्या मुसक्या आवळण्याचे काम मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे. एबीपी माझाच्या कर्मचाऱ्यांना धमक्या देण्यात आल्याने संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकार एकत्र आले आहेत. मंगळवारपर्यंत आमदार राम कदम यांच्यावर कारवाई करण्यात आली नाही तर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ रस्त्यावर उतरेल असा इशारा संजय भोकरे यांनी दिला आहे. वाढत्या महागाईने बेजार झालेल्या सामान्य नागरिकांना भाजप सरकारने जगणे मुश्किल केले आहे. पेट्रोल, डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर रोज भडकत असून यामुळे नागरिकांची कंबरडे मोडली आहे. भाजप सरकारमुळे नागरिकांचे जगणे असह्य बनले असून त्यामुळे या सरकारच्या निषेधार्थ काँग्रेसच्या वतीने सोमवारी भारत बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदमध्ये सांगली जिल्ह्याचा सक्रिय सहभाग असणार आहे. जिल्ह्यात सकाळी 8 ते दुपारी 3 पर्यंत कडकडीत बंद पाळण्यात येणार असल्याचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या युवा नेते विशाल पाटील देखील उपस्थित होते. यावेळी विशाल पाटील म्हणाले, सरकारने वेगवेगळे कर आकारून पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती मोठ्या प्रमाणात वाढवल्या आहेत. इतिहासात सर्वाधिक किमती आता वाढल्या आहेत. याचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत असून महागाईत ही वाढ झाली आहे. नागरिकांना महागाईच्या खाईत लोटले जात आहे. या विरोधात काँग्रेसने सोमवारी भारत बंदची हाक दिली आहे. ते म्हणाले, भारत बंद आंदोलनाबाबत पक्षाची बैठक झाली. यावेळी जिल्ह्यात बंद यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला. बंदसाठी कोणावरही जबरदस्ती करण्यात येणार नाही. मात्र व्यापारी, उद्योजक व नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होऊन सरकार विरोधातील राग व्यक्त करावा. बंद दरम्यान एसटी तसेच अन्य शासकीय मालमत्तांचे नुकसान तसेच हिंसक कृत्य करू नये अशा सूचना कार्यकर्त्यांनी दिल्या आहेत. संविधान मोर्चाला काँग्रेसचा सक्रिय पाठिंबा आहे. या मोर्चावर बंदचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तासगाव शहरातील पुंडी रोड येथील शिवाजीनगरमध्ये अज्ञातांनी केलेल्या दरोड्याचा प्रयत्न फसला. या भागातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांना दरोडा टाकता आला नाही. या परिसरात असणाऱ्या इमारतीच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 6 ते 7 चोरटे कैद झाले असून तासगाव पोलिसांकडून दरोडेखोरांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री 1:30च्या सुमारास शिवाजीनगरमध्ये 6 ते 7 चोरटे दरोड्याच्या तयारीत होते. मात्र याची चाहूल नागरिकांना लागताच त्यांनी आरडाओरडा केला. नागरिकांच्या या सतर्कतेमुळे चोरट्यांचा प्रयत्न फसला. यावेळी येथील 7ही जण एका सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहेत. यापैकी एकाचा चेहरा दिसत आहे. दरम्यान दरोड्याच्या प्रकारामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. चोरटे तासगाव शहर परिसरातील असल्याची चर्चा सुरू असून या प्रकरणाचा अधिक तपास तासगाव पोलीस करत आहेत. त्यांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पोलीस प्रशासनाने यावर तातडीने कठोर पावले उचलत कारवाई करण्याची मागणी तासगावमधील नागरिक करीत आहेत. बनावट नोटांची रॅकेटची साखळी पश्चिम बंगालपर्यंत असल्याने त्याची पाळेमुळे खणण्यासाठी एटीएसचे पथक आज सांगलीमध्ये दाखल झाले. एटीएसच्या मदतीने संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. पथकाने जिल्हा पोलीस प्रमुख सोहेल शर्मा यांच्याकडून तपासाची सर्व माहिती घेतली. 15 दिवसापूर्वी शहरात बनावट नोटा प्रकरणी शहर पोलिसांनी राजसिंह, प्रेम विष्णू राका, नरेंद्र ठाकूर, सूरज उर्फ मुनीश ठाकुरी व जिलानी शेख यांना अटक केली. हे सर्वजण कल्याण आणि नवी मुंबईतील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून 2000च्या तब्बल 123 बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. त्यांनी राज्यभरात तब्बल 5 कोटींच्या बनावट नोटा चलनात आणल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. चौकशीत रॅकेटचे मुख्य केंद्र पश्चिम बंगाल असल्याचे निष्पन्न झाले. टोळीतील मासे सांगलीच्या पोलिसांच्या गळ्याला लागल्याचे समजताच अनेक मोहरे सावध झाले आहेत. त्यांचे मोबाईल बंद झाले असून पोलिसांना आता तपास करता येत नाही.
तरीही पोलीस तांत्रिक पद्धतीने तपास करीत आहे। तपासाची दिशा पश्चिम बंगालकडे वळली, पण तेथे जाऊन तपास करणे हे तितके सोपे नाही। त्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी या तपासात एटीएसची मदत घेणार असल्याचे 2 दिवसांपूर्वी जाहीर केले होते। त्यानुसार एटीएसचे 5 जणांचे पथक शनिवारी सांगलीत दाखल झाले। पथकाने पोलीस प्रमुख शर्मा यांची भेट घेतली। त्यांच्याकडून तपासाची माहिती घेत सायंकाळी हे पथक मुंबईला रवाना झाले। आयुष्यभर समाजवादाचा वारसा पुढे घेऊन अंग मेहनती आणि कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांनी प्रयत्न केले। त्यांच्या विचारांचा वारसा निरंतर राहण्यासाठी कष्टकऱ्यांची चळवळ अविरत सुरू ठेवावी अशी भावना विविध मान्यवरांनी व्यक्त करीत बापूसाहेब मगदूम यांना आदरांजली वाहिली। कामगारांच्या कायद्यामध्ये फेरफार करून त्यांच्या हक्कावर गदा आणण्याचे काम सुरू आहे। बापूसाहेबांसारख्या नेत्याची खरी गरज आज असताना मात्र ते नाहीत, त्यामुळे या चळवळीला आणि त्याच्या कुटुंबियांना ताकद देण्याचे काम यापुढील काळात करू असे आश्वासन यावेळी देण्यात आले। मार्केट यार्डातील वारणा व्हॅली कार्यालयात कामगार नेते बापूसाहेब मगदूम यांना आदरांजली वाहण्यासाठी शोकसभा घेण्यात आली। खासदार संजय काका पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, वसंतदादा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, दिनकर पाटील, बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, कामगार पुरोगामी आणि डाव्या चळवळीत कार्यकर्त्यांसह विविध पक्षाचे नेते यावेळी उपस्थित होते। दरम्यान बापूसाहेब मगदूम यांचे बाजार समितीमध्ये मोठे योगदान आहे। त्यांचे स्मारक येथील वसंतदादा यांच्या पुतळ्याशेजारी करण्याची मागणी करण्यात आली। त्यांचे विचार पुढील पिढीला प्रेरणादायी ठरावेत यासाठी येत्या संचालक मंडळाच्या बैठकीत स्मारक विषयावर चर्चा घेऊन ते स्मारक मार्गी लावणार असल्याचे सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील यांनी सांगितले। जैविक कचरा उघड्यावर टाकल्याप्रकरणी महापालिकेच्या आरोग्य विभागाने 3 डॉक्टरांना कठोर कारवाई करत प्रत्येकी 25,000 रुपये दंडात्मक कारवाई केली आहे। महापालिका क्षेत्रातील जैविक कचरा रस्त्यावर टाकल्यास कडक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त रवींद्र खेबुडकर यांनी यापूर्वी आरोग्य विभागाला दिले होते। त्यानुसार कुपवाड क्षेत्रातील जैविक कचरा उघड्यावर टाकला गेला असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या। त्यानुसार तपासणी केली असता 3 डॉक्टरांनी हा कचरा रस्त्यावर टाकल्याचे आढळून आले। उपायुक्त स्मृती पाटील यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन डॉक्टर विक्रमसिंह जाधव हॉस्पिटल, कुलकर्णी नेत्र रुग्णालय व डॉक्टर अशोक कुलकर्णी हॉस्पिटल यांना प्रत्येकी 25,000 रुपये दंड ठोठावला। यात आरोग्य विभागाने सुमारे 75,000चा दंड वसूल केला। उपायुक्त स्मृती पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर संजय कवटेकर, डॉक्टर रवींद्र ताटे, अविनाश पाटणकर, अरविंद कुलकर्णी, विकास कांबळे, सिद्धांत ठोकळे यांनी ही कारवाई केली। मनपा क्षेत्रातील डॉक्टर व्यावसायिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, अन्यथा कडक कारवाई करण्याचा इशारा उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिला। देशातील सर्वात मोठ्या उत्साहात साजरे केले जाणारे 2 उत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे। गणेशोत्सव व मोहरम या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी पोलिसांनी जुना बुधगाव रस्ता परिसरात दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक केले। यामध्ये 73 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते। जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी हे प्रात्यक्षिक घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर यांच्या नेतृत्वाखाली लाठी काठीसह अनेक प्रात्यक्षिके घेण्यात आले। यावेळी नागरिकांनी ही प्रात्यक्षिके पाहण्यासाठी गर्दी केली होती। अमराई ते जुना बुधगाव रस्त्यावर ईदगाह मैदानापर्यंत पोलिसांनी संचलन केले। कॉम्बिंग ऑपरेशन मोहीम राबवून रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेण्यात आला। सांगली ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे, संजयनगरचे प्रताप पोमन, शहरचे नूतन निरीक्षक मिलिंद पाटील यांच्यासह 3 सहाय्यक निरीक्षक, 3 उपनिरीक्षक उपस्थित होते। पोलिसांच्या वाहनांसह अग्निशमन दलाचे 1 वाहन, पोलीस मित्र, शांतता समिती, मोहल्ला कमिटीचे सदस्य यावेळी उपस्थित होते। महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवक पदांसाठी भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे। महापालिकेतील 5 स्वीकृत सदस्य व 16 स्थायी समिती सदस्यांच्या निवडीसाठी सोमवारी महासभा होणार आहे। महापालिकेतील संख्याबळानुसार भाजपला 3, काँग्रेस व राष्ट्रवादीला प्रत्येकी 1 स्वीकृत नगरसेवक पद मिळणार आहे। स्थायी समितीमध्ये भाजपचे 9, काँग्रेसचे 4 तर राष्ट्रवादीचे 3 सदस्य असणार आहेत। स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपच्या 3 जागांसाठी शेखर इनामदार, रणजित पाटील सावर्डेकर, विवेक कांबळे, अशोक सूर्यवंशी, बाबासाहेब आळतेकर आदी इच्छुक आहेत। रविवारी भाजपच्या कोर कमिटीची बैठक होणार आहे। काँग्रेसमध्ये एका जागेसाठी अनेक जण इच्छुक आहेत। किशोर जामदार, विजय पाटील, अकबर मोमीन, कयूम पटवेगार, करीम मेस्त्री, बिपिन कदम, शीतल लोंढे, अजित दोरकर, शहाजी भोसले, अर्जुन कांबळे, ज्ञानदेव पवार आदी इच्छुक आहेत। रविवारी काँग्रेसच्या नेता जयश्रीताई पाटील व आमदार विश्वजित कदम यांची बैठक होईल। यावेळी कोणाला संधी द्यायची याचा निर्णय केला जाणार आहे। मात्र हे नाव सोमवारी सकाळीच स्पष्ट होईल। राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका जागेसाठी 5 जण इच्छुक आहेत। माजी महापौर इद्रिस नायकवडी, जमील बागवान, पद्माकर जगदाळे, आयुब बारगीर व सागर घोडके यांनी पक्षाकडे मागणी केली आहे। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोमवारी सकाळी हा निर्णय देतील। त्यामुळे स्वीकृत नगरसेवक निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।
जत तालुक्यातील कोळगिरी ते वसपेट रस्त्यावर भाजपचे नगरसेवक उमेश जयसिंग सावंत यांच्यासह तिघांकडून अज्ञात कारणावरून आपल्याच पक्षाचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत गुड्डोडगे यांच्यावर प्राणघातक हल्ला चढवल्याची घटना घडली। त्यांच्या सफारी गाडीच्या सर्व काचा फोडून गुड्डोडगे यांना काठी, दगड, लोखंडी रॉडने बेदम मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आला आहे। त्यांच्यावर जत शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। यात त्यांचे सहकारी सुनील वास्टर हे देखील जखमी झाले आहेत। गुरुवारी पहाटे 3 वाजता ही घटना घडली। याबाबत जत पोलीस ठाण्यात चंद्रकांत गुड्डोडगे यांनी तिघांविरोधात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी भाजपचे नगरसेवक उमेश जयसिंग सावंत, आमिर व एका अनोळखी इसमास जीवे मारण्याचा गुन्हा दाखल केला आहे। यापैकी कोणालाही अद्याप अटक झालेली नाही। पोलिसांनी त्यांच्या अटकेसाठी पथकं रवाना केली आहेत। चंद्रकांत गुड्डोडगे हे आपल्या गाडीतून गावाकडून गुरुवारी पहाटे 2 वाजेच्या सुमारास जतकडे निघाले होते। कोळगिरी ते वसपेट दरम्यान त्यांची गाडी आली असताना बिना नंबर प्लेटची झायलो गाडी रस्त्यावर आडवी लावून गुड्डोडगे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आले। गाडी थांबल्यानंतर चंद्रकांत गुड्डोडगे यांच्यावर तिघांकडून काठी, दगड, लोखंडी रॉडने कपाळ, पाठ, हातावर व मांडीवर जोरदार मारहाण करून जखमी करण्यात आले। अज्ञात कारणावरून या तिघांनी आपल्याच पक्षाच्या अध्यक्षांवर जीव मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे जत तालुक्यासह जिल्ह्यात या घटनेची मोठी चर्चा सुरू होते। याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रणजित गुंडरे करीत आहेत। शेतमालाला भाव मिळत नसल्याचा प्रकार नवा नाही। जिल्ह्यात उडदाचे उत्पादन सुरू झाले असून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी तो येत आहे। शासनाने चालू वर्षी उडीदाला 5,600 रुपये क्विंटल हमी भाव जाहीर केला असला तरी व्यापारी अवघ्या 4,000 रुपये क्विंटलला तो भाव घेत आहेत। हमी भाव आणि व्यापाऱ्यांच्या दरात 1,600 रुपयांचा फरक असल्याने सिद्धेवाडी येथील संतप्त शेतकऱ्याने थेट बाजार समितीत धाव घेतल्याचा प्रकार आज घडला। सरकारकडून खरीप हंगामापूर्वी पिकांच्या कृषी मालाची किमान आधारभूत किंमत निश्चित केली जाते। शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात न्यायव्यवस्था प्रस्थापित करणे व त्या अनुषंगाने गरजा पूर्ण करणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतीमालाची विक्री व त्याची व्यवस्था निर्माण करून शेतीमालास योग्य भाव मिळवून देण्याचे काम करण्यात येते। मागील काही दिवसांपासून महागाईत वाढ होऊ लागली आहे। महागाई वाढत असताना शेतमालाला हमी भाव मिळत नसल्याची वस्तुस्थिती आहे। प्रत्येक वर्षी किमान हमी भाव वाढ होते, मात्र उत्पादन आणि खर्च यांचा मेळ लागत नसल्याचे स्पष्ट झाले आहे। जिल्ह्यात उडदाचे उत्पादन सुरू झाले आहे। 2018-19 या आर्थिक वर्षासाठी सरकारने उडदासाठी 5,600 रुपयांचा हमी भाव निश्चित केला। यंदा तरी उडदाला चांगला भाव मिळेल अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। मिरज तालुक्यातील सिद्धेवाडीतील शेतकरी शिवाजी चव्हाण हे शनिवारी मार्केट यार्डात उडदाची प्रत घेऊन आले होते। येथील काही व्यापाऱ्यांकडे उडीद दाखवला। या व्यापाऱ्यांनी क्विंटलला 4,000 रुपये दर मिळेल असे सांगितले। मिरज येथील व्यापाऱ्याने जास्तीत जास्त 3,900 रुपये दर दिला जाईल असे स्पष्ट केले। चव्हाण यांनी सिद्धेवाडीतील व्यापाऱ्यांकडे उडदाची प्रत दाखवली। त्याने माल चांगला असेल तर 4,000 रुपये तसेच पोत्याला 3 ते 4 किलो तूट धरली जाईल असे सांगितले। संतप्त व्यापारी शासनाकडून 5,700 रुपये हमीभाव जाहीर केला आहे, परंतु व्यापारी 4,000 रुपयेच दर देत असल्याचे सांगत थेट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव एम.एल. उल्ल्याडकर यांची त्यांनी भेट घेतली। उडदाला दर मिळत नाही, याबाबत काय करणार असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सरकारने हमीभाव जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या मालाला तो भाव मिळत नसल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे। सांगलीच्या मराठा समाज भवनात दुर्मिळ नाणी आणि चलनाचे अनोखे प्रदर्शन भरले आहे। यामध्ये इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून ते 2018 पर्यंतच्या सर्व चलन, नाणी आणि नोटांचा समावेश आहे। या दुर्मिळ नोटा आणि चलनाच्या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। सांगलीतील डेक्कन इस्टिमेटिंग सोसायटीकडून या अनोख्या दुर्मिळ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे। यामध्ये 2600 वर्षापूर्वीची दुर्मिळ नाणी आणि त्यानंतर कशा प्रकारे चलनाचा बदल झाला यावर प्रकाश टाकण्यात आलाय। शिवकाल तसेच मुघल काळातील नाणी आणि चलनेही या प्रदर्शनाचे आकर्षण आहेत। 16व्या शतकापासून ते ऐतिहासिक काळापर्यंत सर्व नाणी, मुद्रा आणि शिक्के याचाही या प्रदर्शनात समावेश आहे। या प्रदर्शनातील दुर्मिळ नाणी चलन ही पाहण्यासाठी सांगलीकरांसाठी मोठी पर्वणी आहे। या प्रदर्शनात सुमारे 2600 वर्षापासूनची वापरात असणारी तसेच सर्व राजसत्तांची चांदी, सोने आणि विविध धातूंची नाणी सर्वांचे आकर्षण ठरले आहे। त्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा नव्या पिढीला नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे। अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीने येत्या 20 ते 22 सप्टेंबर या कालावधीत सांगलीच्या भावे नाट्यगृहात राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पीएनजीचे संचालक सिद्धार्थ गाडगीळ, स्पर्धा समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर भास्कर तामणकर यांनी दिले। पीएनजी महाकरंडक एकांकिका स्पर्धेसाठी संपूर्ण राज्यभरातून महाविद्यालयीन स्तरावरील संघांना निमंत्रित करण्यात येते। एकांकिका बसवण्यासाठी महाविद्यालयांना विद्यार्थ्यांना आर्थिक कसरत करावी लागते। त्यामुळे एकांकिका सादर करणाऱ्या प्रत्येक संघाला 2,000 रुपये निर्मिती खर्च दिला जातो। स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या संघास 15,000 रुपये रोख,
सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह व फिरता करंडक दिला जाणार आहे। दुसऱ्या क्रमांकास 12,000 तर तिसऱ्या क्रमांकास 10,000 रुपयांची बक्षीस आहे। त्याचबरोबर उत्कृष्ट दिग्दर्शन, स्त्री पुरुष अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना, पार्श्वसंगीत अशा वैयक्तिक स्वरूपांच्या प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकांच्या विजेत्यास अनुक्रमे 1,500, 1,000 व 500 रुपयांची बक्षीस देण्यात येईल। सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संघांनी सांगली, कराड, इचलकरंजी, कोल्हापूर, चिपळूण, रत्नागिरी, बेळगाव या ठिकाणच्या PNGच्या शोरूममध्ये येत्या 13 सप्टेंबर अखेर प्रवेशिका जमा कराव्यात असे आवाहन नाट्य परिषदेच्या सांगली शाखेच्या वतीने करण्यात आले आहे। गेल्या काही वर्षात या महाकरंडक स्पर्धेला मोठा प्रतिसाद लाभत आहे। यंदाही राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर संघ सहभागी होण्याची शक्यता आहे। कित्येक पालक पाल्यांवर अपेक्षांचे ओझे लादताना बेफाम झालेले दिसतात। साहजिकच मी म्हणतो तसेच झाले पाहिजे अशी त्यांची वृत्ती असते। त्याचा त्याग करून पाल्याची बाजू देखील ऐकून घेण्याचे व सुजाण पालकत्व अंगीकारण्याची खरी आवश्यकता असल्याचे मत मानसोपचार तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त कुलकर्णी यांनी व्यक्त केले। संवाद समुपदेशन केंद्र आणि मथुभाई गरवारे महाविद्यालयाच्या वतीने आयोजित पौगंडावस्था समजून घेताना या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य RG कुलकर्णी होते। यावेळी महेश कराडकर, SM राजपूत आदींसह पालकवर्ग उपस्थित होता। डॉक्टर कुलकर्णी म्हणाले, पाल्य आपले ऐकत नाही याची काळजी करण्यापेक्षा पाल्य तुमची वर्तणूक पाहून शिकत असल्याने आपले वागणे कसे पारदर्शी राहील याची काळजी घेतली पाहिजे। पाल्यांना अतिबंधनात ठेवणे पण धोकादायक ठरू शकते। आपल्या पाल्याचे मित्र कोण आहेत, सोशल मीडियावर तो काय पाहतो याची माहिती पालकांना असली पाहिजे। पाल्य व्यसनाधीनतेकडे तर वळत नाहीत ना, याकडेही आपण लक्ष दिले पाहिजे। भविष्यात पाल्य बिघडला तर त्यासाठी संपूर्णपणे आपणच जबाबदार आहोत असा चुकीचा समज अनेक पालक करून घेतात। समाजात घडणाऱ्या असंख्य बाबी त्यासाठी कारणीभूत असतात हे पालकांनी ध्यानात घ्यावे असेही कुलकर्णी यांनी सांगितले।